स्टेट बँकेत खातं असेल तर मिळणार 4 लाख रुपये। स्टेट बँकेकडून खातेधारकांना सगळ्यात मोठं गिफ्ट 15 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्टेट बँकेच्या खातेधारकांना 4 लाख रुपये मिळणार आहेत। केंद्र सरकार आणि स्टेट बँक मिळून एक नवीन योजना सुरू केली आहे। ही योजना स्टेट बँकेच्या सर्व जुन्या आणि नवीन खातेधारकांसाठी आहे। आता या योजनेच्या माध्यमातून 4 लाख रुपयांचा विशेष लाभ आता मिळणार आहे। याची माहिती स्वतः स्टेट बँकेने अधिकृत पत्रकाद्वारे दिलेली आहे। 15 ऑगस्ट रोजी या पैशांचं वितरण होणार आहे। त्यामुळे या योजनेचा एक अर्ज जे ग्राहक लवकरात लवकर भरून देतील त्यांना या पैशाचा लाभ 100% मिळणार आहे। आता ही जी योजना आहे ती नवीन नाहीये। साधारणपणे 10 वर्षापूर्वी म्हणजे ज्यावेळेस 70वा स्वातंत्र्य दिन होता त्यावेळी देखील मोजक्या लोकांना पैसे मिळाले होते। बऱ्याचशा लोकांना त्यावेळेस माहिती नव्हती आणि यामुळे योजनेचा लाभ 10 वर्षापूर्वी घेता आला नव्हता। त्यामुळे आता पुन्हा एकदा 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वतः बँकेने एका अधिकृत पत्रकाद्वारे ही माहिती दिलेली आहे। बँकेने दिलेली माहिती असल्यामुळे ही 100% खरी आहे। 10 वर्षापूर्वी जर तुमचं स्टेट बँकेत खातं होतं आणि तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुमच्यासाठी ही दुसरी मोठी संधी आहे। आता फक्त याचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर म्हणजे 2 दिवसाच्या आत अर्ज भरून देण्याची सूचना बँकेने केली आहे। आता याच्यामध्ये जे खातेधारक आहेत ज्यामध्ये महिला खातेदार असलेले त्याच्यामध्ये चालतात, पुरुष खातेदार असतील, ज्येष्ठ नागरिक खातेदार असतील तर अशा 4 ते 5 प्रकारच्या खातेधारकांसाठी ही एक नवीन अनोखी योजना सुरू करण्यात आली। आता याच्यामध्ये सर्वच खातेधारक पात्र नाहीयेत। याच्यामधले खातेधारक फक्त 4 नियमानुसार निवडले जाणार आहेत आणि त्यांनाच पैसे मिळणार आहेत। तसे जे खातेधारक या 4 नियमात बसतील आणि 2 दिवसाच्या आत अर्ज करतील त्याला 4 कागदपत्र जोडून देतील फक्त त्यांनाच पैसे मिळणार। त्यामुळेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते स्टेट बँकेचं अधिकृत पत्रक काय आलेलं आहे, काय तो GR आहे, त्या GR मध्ये अर्ज कशा पद्धतीने भरायला सांगितलाय, कोणती कागदपत्र तुम्हाला जोडायची आहेत, 4 लाख रुपये जमा होण्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कशा पद्धतीने अचूक भरायचा जेणेकरून 100% पैसे खात्यात येतील, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला 2 मिनिटाच्या आत सांगणार आहे। प्रेक्षकांनो, जर SBI म्हणजे स्टेट बँकेत खातं असेल आणि जर तुम्हाला 4 लाख रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ मध्ये सोडण्याची अजिबात चूक करू नका। पहा, दरवर्षी स्टेट बँक आपल्या ग्राहकांसाठी काही ना काहीतरी नवीन योजना काढत असते, पण दर 10 वर्षांनी म्हणजे प्रत्येक वेळी एक अशी विशेष योजना काढते, एक अशी अनोखी योजना काढते की ज्याच्यामध्ये लाखोंचा लाभ मिळत असतो। आता लोकांचा भरोसा बसत नाही। लोक म्हणतात बँक फक्त पैसे घेते, दंड कापून घेते किंवा थोडंफार व्याज देते, बँक कशाला पैसे देईन। पण लक्षात घ्या, स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारची बँक आहे ज्याच्यामध्ये 60% पेक्षा जास्त सरकारची भागीदारी आहे आणि त्यामुळे सरकारच्या मार्फत चालणारी ही बँक आहे। त्यामुळे केंद्र सरकार आणि स्टेट बँक मिळून ज्या ग्राहकांसाठी ही योजनेचा लाभ त्या ठिकाणी देणार आहे। आता यासाठी लक्षात घ्या, लवकरात लवकर अर्ज करायचा आहे आणि 4 कागदपत्रे यासाठी जोडायची आहे। कोण पात्र आहेत ती सविस्तर आपण त्या स्टेट बँकेच्या GR नुसार माहिती आपण घेणार आहोत। आता पहा, कोणतीही बँक, आता तुमचा पहिला मुद्दा हा असेल की कोणतीही बँक कशाला पैसे देईल याच्यावर तुमचा विश्वास नाहीये, पण स्टेट बँकेने आता स्वतः ही माहिती त्यांच्या नोटीसद्वारे दिलेली आहे। ही पेपरला देखील आलेलं आहे, टीव्हीला देखील आलेलं आहे। त्यामुळे ही बातमी 100% खरी आहे। 10 वर्षापूर्वी लोकांना पैसे मिळालेले आहेत। तुम्हाला जर मिळाले नसतील तर तुम्ही पुढचे 2 मिनिटं हा जर व्हिडिओ पाहिला तर 4 लाख रुपये तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होतील। जरी तुमचं स्टेट बँकेत खातं नसेल तरी तुम्ही खातं खोलून कसे पैसे मिळवायचे ही देखील एक छोटीशी टिप्स तुम्हाला सांगणार, कारण की आमच्या टीमने बँक मॅनेजरशी चर्चा करून तुमच्यासाठी आतली गुपित बातमी देखील आणली। आता सगळ्यात आधी आपण महत्त्वाची माहिती आपण घेऊया। आता पहा, स्टेट बँक ऑफ इंडिया ही आधी सांगितल्याप्रमाणे ही सरकारची बँक आहे ज्यामुळे सगळ्या सरकारी योजनांचे पैसे या बँकेमध्ये येतात। सरकारी नोकरदार लोकांचे पगारही याच्यात जमा होतात। जे वयस्कर लोक रिटायर झाले तर त्यांचे पेन्शन देखील याच्यातच जमा होतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लाडकी बहीण योजना असेल, निराधार योजना, नमो शेतकरी, PM किसान, सगळ्या योजनांचे खाते याच बँकेमध्ये आहे आणि म्हणूनच सगळ्या गरजू लोकांचे खाते असल्यामुळे आता भारत सरकारने देखील एक विशेष प्रकारचं गिफ्ट देण्याचं ठरवलंय। 15 ऑगस्ट 2026 हा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि याच्या निमित्ताने अक्षरशः एक मोठं गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे। आता पहा, हे गिफ्ट आपोआप मिळणार नाही। हे 4 लाख रुपयांचा लाभ आपोआप मिळणार नाही, त्यासाठी विशेष पात्रता आहे। तसेच ते सगळ्या जणांना मिळणार नाही। तर मग त्या GR मध्ये काय काय अटी आहे, योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, कशा पद्धतीने पैसे येणार, कसा अर्ज भरायचा, अतिशय महत्त्वाची माहिती आपण आता वेळ न वाया घालवता सुरुवात करूया। आता पहा,
तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, आता टप्प्याटप्प्याने लक्षात घ्या. 2014 साली जेव्हा BJPचं सरकार आलं होतं त्यावेळेस केंद्र सरकारने पंतप्रधान मोदी यांनी एक योजना काढली होती जिचं नाव होतं प्रधानमंत्री जनधन योजना. आता या योजनेचा आणि स्टेट बँकेच्या 4 लाख रुपयांचं काय कनेक्शन आहे? खरं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण जनधन योजना आणि स्टेट बँकेचे 4 लाख रुपये याच्यामधल्याच कनेक्शनमुळं हे तुम्हाला पैसे आता मिळणार आहे. आता साहजिकच तुमचा प्रश्न असेल की या दोन्हींचा संबंध काय? तर हेच व्यवस्थित तुम्ही समजून घ्या, तरच तुम्हाला पैसे मिळतील. नाहीतर काय होईल, तुमचं खातं आहे, अर्जही करताल तरी पैसे मिळणार आहे. त्यामुळे जनधन खातं स्टेट बँक याचा संबंध काय आणि 4 लाख कसे मिळणार हे तुम्हाला सांगतो. तर पहा, आता जर तुम्ही स्टेट बँकेचं खातं उघडलं असेल आणि ते प्रधानमंत्री जनधन योजनेचं खातं असेल तर तुम्हाला लाभासाठी पात्र मानलं जाईल. आता तुमचा लगेच प्रश्न येईल, आमचं तर साधं खातं आहे, साधं सेव्हिंग अकाउंट आहे, ते जनधन खातं आहे की नाही ते कसं बघायचं, किंवा नसलं तर काय करायचं? थांबा, फक्त 30 सेकंद थांबा. तुमचं जर साधं खातं असेल तर ते जनधनमध्ये ट्रान्सफर करून त्याचा कसा लाभ घ्यायचा ती देखील टिप्स आम्ही एका मॅनेजरकडून त्या ठिकाणी समजून घेतली आहे, जी व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला सांगेल. पण लक्षात घ्या, आता 41 ते 42 कोटी लोकांची जनधन खातं ऑलरेडी आहेत. आता त्यामध्ये तुमचं जर नसेल तर तुम्ही कसं करायचं ते पुढे सांगतो. आता पहा, जनधन खात्याचा सगळ्यात मोठा फायदा काय? आता याच्यामध्ये काय होतं की तुमचं आधीचं जरी नसेल तर कन्वर्ट केल्यावर काय फायदा होतो, किंवा आधीचं असेल तर काय फायदा होतो. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या, त्याच्यात मिनिमम बॅलन्सची अट नसते. तुम्ही कुठेही उघडू शकता. मग ती स्टेट बँक, IDBI, ICICI, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, कुठल्याही याच्यामध्ये खातं उघडू शकता. पण स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी मोलाचा फायदा, महत्त्वाची गोष्ट, आता जो 2 ते 4 लाख रुपयाचा लाभ आहे तर तो मुख्यत्वे जनधन खातेधारकांना मिळणार. आता जर तुम्ही अजून खातं उघडलं नसेल तर तुम्ही 2 दिवसाच्या आत तुमचं जुनं खातं एकतर जनधनमध्ये कसं बदलायचं किंवा नवीन जनधन खातं उघडायचं हे तुम्हाला पुढच्या 30 सेकंदात सांगणार. आता या योजनेच्या आपण अतिशय महत्त्वाच्या आणि तांत्रिक भागाकडे वळतोय, कारण की इथूनच खरे पैसे तुमच्या खात्यात येतील. आता पहिला मुद्दा काय आहे की योजनेसाठी पात्रता काय? कारण की सगळ्या खातेधारकाला तर पैसे मिळणार नाही. मग कोणत्या कोणत्या फायद्यासाठी जो आहे तो अर्ज करायचा आहे, डॉक्युमेंट्स कुठले लागणार, खात्यात पैसे जमा होण्याची प्रोसेस काय, एक एक करून सविस्तर आपण पाहतोय. आता सर्वप्रथम वयाची अट आणि पात्रतेचे निकष पाहूयात. आता याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सरकारनं वयाची अट अत्यंत शिथिल ठेवली. म्हणजे 10 वर्षावरील कोणताही भारतीय रहिवासी, मग तो कुठेही राहणार असू द्या, तो खातं उघडू शकतो. 10 वर्षापेक्षा जास्त वयाचा मुलगा मुलगी असेल त्याच्या नावाने तुम्ही खाते उघडू शकता आणि एक प्रकारे हे करू शकता. आणि त्याचबरोबर सगळे जे त्या ठिकाणी सज्ञान नागरिक आहेत तर ते सगळे खातेधारक याच्यात पात्र आहे. आता वळूया कागदपत्राकडे. आता कागदपत्र पूर्ण नसल्यामुळे अनेक लोकांचे जे अर्ज आहे ते बाद होऊ शकतात आणि तुम्ही त्यामुळे कागदपत्राची लिस्ट नक्की समजून घ्या. सगळं म्हणजे तुमचं आधार कार्ड फार महत्त्वाचं आहे, ते अपडेटेड असलं गरजेचं आहे. तुमची जन्मतारीख जे आधार कार्डवर आहे तर तिथे सगळ्या कागदपत्राशी जुळणं गरजेचं आहे. दुसरं डॉक्युमेंट पॅन कार्ड आहे. पॅन कार्ड हे 100% तुमचं करंटमध्ये असलं पाहिजे. त्यानंतर तुमचा जो रहिवासी म्हणून पुरावा जो आहे तर तो तुमचं रेशन कार्ड किंवा इलेक्ट्रिसिटी बिल त्या ठिकाणी लागू शकतं. आता लक्षात घ्या, हा जो लाभ आहे तर हा 4 लाख रुपयांचा विमा आहे. लक्षात घ्या, केंद्र सरकारकडून हा 4 लाख रुपयांचा विमा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल हा विमा म्हणजे काय? तर लक्षात घ्या, हा विमा जो असतो एक प्रकारचा इन्शुरन्स असतो. आता जर एखादा जो खातेधारक आहे याचा जर दुर्दैवी मोठा अपघात झाला आणि तो त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवी अंत जरी झाला तर त्याला त्या ठिकाणी त्याच्या घरच्यांना 2 लाख रुपयापासून 4 लाख रुपयापर्यंतचा जो विमा आहे किंवा ती रक्कम आहे तर ती मिळत असते. आता तुम्ही म्हणाल एखादा व्यक्ती गेल्यावर त्या पैशांचा काय उपयोग? पण लक्षात घ्या, 4 लाख रुपये खूप मोठी रक्कम असते आणि जर ती एखाद्या छोट्या कुटुंबाला जर त्याने मदत झाली तर त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारची इन्शुरन्सची स्कीम सध्या चालू झालेली आहे. या इन्शुरन्ससाठी फक्त 1 रुपया प्रति महिना साधारणपणे खर्च याच्यामध्ये येतो आणि तो फक्त तुमच्या खात्यातून कट होत असतो आणि तो होत असतो. याचबरोबर जर तुम्हाला रुपे डेबिट कार्ड असेल की आणखी 1 लाख रुपयाचा विमा त्याच्यामध्ये मिळत असतो. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी या 2 योजनांच्या अंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी हे मिळत असतं. फक्त यासाठी तुमचं खातं जनधन असावं आणि त्यासोबत तुमच्या खात्याला जो वारसदार आहे म्हणजे तुमचं नॉमिनीचं नाव टाकणं गरजेचं आहे. तर पहा, ही रक्कम बोनस म्हणून नाही तर एक विम्याचं संरक्षण म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असते. त्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर तुमचं स्टेट बँकेचं कार्ड असेल, स्टेट बँकेचं खातं असेल तर तुम्ही नक्कीच ते जनधन आहे का चेक करा आणि जनधनवर असणाऱ्या इन्शुरन्स त्या ठिकाणी तुम्ही माहिती घ्या आणि त्याला नॉमिनी म्हणजे वारसदार त्या ठिकाणी जोडा, जेणेकरून तुमच्या पश्चात त्याच्यामध्ये मदत होऊ शकेल. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.